स्पर्धेची एक आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देत आहोत। तर या वेऊर संघ आपण इथे उपस्थित व्हा। चला 20 मिनिटाच्या आतमध्ये सामने खेळायचे 5 षटक बॉल गेला उशीर झाला ते आपण बघून घेऊया पण 20 मिनिट टाकण्याचा करा। चला पहिला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय रेहान नावाचा हा गोलंदाज दुबई रिटर्न दुबई घूम के आया है क्या क्या काम करे यहाँ पे। पहिला चेंडू रोहित टॅपर नावाचा मोठा फलंदाज तुम्हाला इनविसिबल संघाकडनं बघायला मिळतोय। आपल्या सगळा पहिला चेंडू नक्कीच संजयजी म्हात्रे यांची कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया सन्मान चिन्ह या स्पर्धेची एक आठवण। धन्यवाद रत्नदीप वेऊर संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला त्याबद्दल आभारी आहे। नक्कीच ओव्हर टू कॉम्बॉक्स आपण जाऊया दीपक संकेत सरांकडे। थँक्यू संतोषजी पाटील। पहिला चेंडू धावा निघाला बॅट जबरदस्त मॅच तुम्हाला इथं बघायला मिळेल। टॅपर गेम मला एकाने विचारलं की अशो व्हायला पाहिजे 2-3 स्पर्धा लोकांना स्कोर बघून द्या ना हो। प्रत्येक मॅच 30-35ची काय बघायची आहे। कधी कधी माणसाला वाटतं ना मला लाखो रुपये मिळवून द्या कधी वाटतं मला 50,000 मिळवून द्या तसे सामन्यामध्ये धावा देखील होऊन द्या। आणि एक स्पर्धा आम्ही बघितली 5 मार्गावर आणि ही स्पर्धा जिथे टॅपर बघायला मिळते लोकांचा मनमुराद आनंद पाहायला मिळतोय। पहिला चेंडू टटवला दुसरा चेंडू इथे कव्हर चारी झाला खूप सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळते। पॅराडाईज 10 कोयनूर हिरापैकी कोयनूर हिरा असं आपण नाव घेतलं जातं। या पालघर तालुक्यात मोठे मोठे संघ तुम्हाला बघायला मिळतात। YBCचं नाव घ्यायला पाहिजे सातपाडी संघाचं नाव घ्यायला पाहिजे तेवढंच आपण मायकोपचं नाव घ्यायला पाहिजे तारापूर कलंदरचं नाव घ्यायला पाहिजे बिरवाडीचं नाव घ्यायला पाहिजे। आता सर्वच संघ आहेत हो जेवढे नवीन नवीन संघ आहेत प्रत्येक संघाकडे वेगळ्या धाटणीचं काम तुम्हाला बघायला मिळतंय। पुन्हा रेहान ओ बढ़िया बॉलिंग है गेंद को चकमा दिया था गिरने के बाद काटा बदला था चेंडू पडला लेग बायच्या रूपात धाव संख्या 1 निवारते एक्स्ट्रा रन्स लेग बायच्या रूपात गुड अंपायरिंग तुम्हाला बघायला मिळेल। एका साईड चिराग एका साईडला अशरफ मेमन आणि एका साईडला समीर खान। इक्के दुक्के से बन रहे हा गोलंदाज जर म्हटला तर यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आहे। सुरुवात जी चांगली करून देतो ना अप्रतिम तिथे कमबॅक करतात बाकीचे गोलंदाज। आता पहिल्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला पॅराडाईज जेव्हा जेव्हा विजयी झाल्यात तेव्हा या गोलंदाजा देखील महत्त्वाचं काम व्हायला मिळालंय। पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू टाकला जातो रेहान बघूया राऊंड विकेट मारा करतोय। रॅपिड गोलंदाजी बुमराह म्हटलं जातं मी समालोचकातून म्हटलं ना भारत का है बुमराह ये पॅराडाईज का छोटा है बुमराह अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते। ॲक्युरेसी परफेक्ट लाईन अँड लेंथ गुड बॉलिंग रॅपिड चेंडू बघायला मिळतोय अफळातून इथे बाकी रेऊ घेतलाय। हर टीम को 2 रिव्यू है तर पहिला रिव्यू घेतला वाईटसाठी रोहित म्हणजे इनविसिबल बिनी हा रिव्यू घेतलाय। बघूया रिव्हर पंच आपल्या कार्याचं बाकीच्या एक्स्ट्रा खेळून बाहेर या आमचे पंच तिकडे काम बघतील त्यांना जे योग्य वाटतील ते तिकडे देतील नॉट डिस्कस। तर बघूया मॅचमध्ये आपण करूया सुरुवात तुम्हाला बघायला मिळेल उत्कृष्ट लायटिंग उद्याच्या दिवसात डान्सिंग अंपायर गोट्या धोत्रे नावाचे सरनेम त्यांचं आहे खूप चांगला चेंडू ABP माझा त्याचा सत्कारमय केला। दुबई रिटर्न आहे ते दुबईला देखील जाऊन आलेत। त्याच्या अगोदर मला वाटतं आम्ही 12 ते 13 वर्षापूर्वी दमणला भेटलो होतो। त्याच्यानंतर मला वाटतं 8 वर्षापूर्वी वडकुंचा संघ आला होता तिकडे विशाल नांदस्कर नावाची डहाणूमध्ये पहिली लाखमोलाची स्पर्धा झाली तेव्हा देखील शेवटच्या दिवशी गोट्या अंपायर आले होते। असे असंख्य आता नुकतीच जी वंजारी समाजाची मॅच झाली सत्तू कदमच्या मैदानावरती तिथे देखील गोट्या अंपायर उद्या पंचायतच्या काय डान्सिंग शो आणि त्यांचं एक आहे डीजे जॅकेट त्यांच्या असतो कारण त्यांचे चिन्ह असतात हाताचे वारे कोणते गीत लावायचं तेव्हा ते गाणं ते लावणार आणि ते नाचणार डीजे जॅकेट हात पूर्णतः आपण डीजे त्यांच्यात सुपूर करायचा असतो। ओ गुड बॅटिंग काय सुंदर स्पीड बघायला मिळतंय। राजधानी एक्सप्रेस जशी धावावी ना तशी ट्रॅकवर गोलंदाजी बघायला मिळते। सुपर पिस्सा बॉलिंग भन्नाट वेगवान मारा बघायला मिळतोय। पुन्हा राहील आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत असताना रोहित त्याला चेंडू ट्रेड ड्राईव्ह केलाय। इथे बिल्डिंग होते गोदीमध्ये चेंडू पसला ज्याप्रमाणे रडणारा बाळ आपल्या आईच्या गोदीत असं अशा पद्धतीने चेंडू थापलाय। उत्कृष्ट गोलंदाजी पहिलं षटक हाताळलं जाते आणि ओनू फलकाव धावसंख्या ती फक्त 4 धावा। काय सुपर गोलंदाजी बघायला मिळते। पुन्हा आपल्या चेंडूतला पुन्हा चेंडू हाताळत बघायला मिळतात। ओहो ये है यॉर्कर लेन की चेंडू ये है मेरी काबिलियत। त्याला पंच डिसिजन देतील नो डाउट। नोट आउट गुड डिसीजन यहाँ पे और बोला था दैट्स इट ही अंपायर जोरदार टाळ्या पंचासाठी असायला पाहिजे। अंपायर के जोरदार टाळ्या बजाइए। अंपायर ऐसी चीज है ना जैसी सास और बहू की हमेशा बात होती रहती है ऐसी चीज है उनको हमेशा भी ऐसे कहते हैं।
अगोदरच्या सामन्यातला सामनावीर पुरस्कार घेणारा 4 टुर्नामेंटनंतर डायरेक्ट गोलंदाजी करण्यात आल्यानंतर काय सुंदर काम केलंय. का म्हटलं जाते मला संघाचा तारण करता असं दाखवलं गेलं ते विचार लागल्या गोलंदाजांनी. पहिलं षटक भन्नाट वेगवान गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. नवतरुण चैतन्य आणि सळसळत्या उन्हामध्ये खेळताना रात्रीच्या उजेडामध्ये धगधगते आग टाकणारा हा गोलंदाज तुम्ही रेहान ज्याने पहिल्या षटकात फक्त धावा दिल्या 4. आता बाकी बघायला मिळतो अगोदरच्या सामन्यात मॅच पहिला चेंडू टटवला आहे. गुड फिल्डिंग. या खेळाकडे खूप चतुरस्थ आहे. चेंडू कधी हळू टाकावं कसं खेळावं पदलत तर खूप लवकर ओळखतो फलंदाजाचं. अंडरआर्ममध्ये तुम्हाला ज्याला पदलत तर ओळखता येतं ना तो गोलंदाज खूप वरच्या दर्जाचा पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाजाचं. पुन्हा या षटकाला पुढचा चेंडूच्या हाताळताना बघायला मिळते बॅकफुट. ओ यहाँ पे हिट विकेट. मागे जाऊन खेळण्यासाठी प्रयत्न केलाय कारण इन्व्हिसिबल संघ असा आहे कोणत्याही संघाला पाणी पाजू शकतो. डीजे एवढा क्रॉस करायला पाहिजे. अंडरआर्म खेलते हो तो ये जल्दी करा. 20 मिनट में तभी मैच हो सकता है. आप इतना क्रॉस करना है. माझा हे गाणं घ्या ना मुळीचं काना मला सप्तिकातील गौतमी पाटील हिची इंटरव्ह्यू घेता आला. आज देखील या बोसर महोत्सवामध्ये असंख्य लोकांचे इंटरव्ह्यू घेता आला आणि मी अंडरआर्म समालोचक मला फक्त दुसरं वर्ष आहे. आतेजरावची पहिली अंडरआर्म केली. मी कधी अंडरआर्म खेळ काय हे देखील मला माहिती नव्हतं. मी गेलो 4 सामने बसून राहिलो संतोषचं समालोचन ऐकलं आणि मी अंडरआर्म आयुष्यभर लेदर क्रिकेट आणि ओव्हरआर्म करत गेलो. फुटबॉल खेळतोय कबड्डी करता आला आपल्याला. यावर्षी फुटबॉलच्या मॅच 4 केल्या व्हॉलीबॉलच्या मॅच 6 केल्यात असं करताना पण अंडरआर्म माहितीच नव्हतं आणि माणसाने उगाच कशाला हवं थोडंसं माहिती नाही ते म्हणायला पाहिजे. संतोषचं समालोचन ऐकलं आणि मग मी अंडरआर्मचं समालोचन करायला शिकलो. इथं धावसंख्या होती ती 1 वाढून 5. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. एखादा चक्रव्याप्रमाणे बँकेचं कर्ज फेडावं ना तशा परीची गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. सुंपर गोलंदाजी. पुन्हा विशाल आगरे. ओहो सेट फिल्डिंग बघा काय सुंदर सेट बघायला मिळते. मी म्हटलं पदलेत तर खूप ओळखतोय. माणसाचं पदलेत म्हणजे फलंदाजाचा फुटवर्क तुम्हाला जर ओळखता आलं तर गोलंदाज बांधून ठेवतो. हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. भारताचा अनिल कुंबळे का एवढ्या वरती गेला. लेग ब्रेक त्याच्याकडे कमी होतो पण माणसाचा पदलेत तर ओळखताना तो गोलंदाजी करायचा. वॉट अ बॉलर. काय मोठी देणगी देऊन गेला. अनिल कुंबळेचं नाव मला घ्यावं लागेल. तशा पद्धतीची गोलंदाजी इथे हाताळताना तुम्हाला बघायला मिळतं. गोलंदाज कारण इन्व्हिसिबल संघ हा देखील मोठा संघ आहे. हम भी किसी से कम नहीं है असं इन्व्हिसिबल संघ बघायला मिळतं. ओ को यहाँ पे गेंद को थोड़ा सा कम किया. स्पीड कमी केला आणि आता बाकी खूप मोठ्या संकटात सापडताना इन्व्हिसिबल संघ बघायला मिळतो. पण अब तक रोहित है तब तक काम 56 है असं मला हरकत नाहीये. हो हलक्या वेळेने खेळलाय. गुड फील्ड आणि खेळ पाहायला मिळेल का दरम्यान नाही. कदाचित डायरेक्ट हिट झाला असता तर मोठा गडी तंबूत बघायला मिळाला असता. इथे बाकी धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते 7 धावा. बून बून से सागर बनता. इक्के दुक्के रन बनाने के लिए काम करता. 2 षटकं संपलीत आणि फक्त 7 धावा. पहिलं षटक रेहानने टाकलं 4 धावा. दुसरं षटक हाताळलं विशाल आगरेने 3 धावा. 2 षटकं संपलीत आणि फरक धावसंख्या 7. चला जब भी मीटिंग कम करना 20 मिनट में मैच करेंगे तो काबिल अच्छा काम रहेगा. कारण आज 16 संघ तुम्हाला बघायला मिळतात. प्रत्येकानं बघायचं वेळ द्यायचं आहे. राग कोणी मानू नका. अंकुश बरोबर आहे की आमचं काम आहे जेवढ्या लवकर तुम्हाला कंप्लीट कारण नियमाची पलवत्ती करायची आहे. कारण पालघर क्रिकेट असोसिएशनचे नियम तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी पुन्हा रेहान नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हां यस गुड वर्क. खूप चांगलं आमचं बघायला मिळतं. विश्व नेटवर्क हे टेक्निकल आहे बघा. हे प्रत्येकाला कळायला पाहिजे. खूप सोशल वर्क चांगलं कमिटी चांगले त्यांचे ऑपरेटर चांगले टेक्निकल ऑपरेटर तुम्हाला बघायला मिळतात. बॅकफुटला गेला कव्हरच्या रिझल्ट खेळला आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बादलकडनं बघायला मिळते. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा. जिथे पारंपरिक गीतं ऐकायला मिळतात. जिथे धावा होत नाही तर गचाळ क्षेत्ररक्षण झालं. बादलकडनं 4 धावा तुम्हाला बघायला मिळाला. धावसंख्या होते ती 11. 18 झालंय 11. पुन्हा चेंडू बॉक्स आउट. बॉक्स आउटचा विकेट बघायला मिळतो. जसे पुढे आणि असं पण जर स्कोर झाला तर नो स्कोर मिळाला असता कारण तुम्ही खूप पुढे गेला होता.
वाजवा यो 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 विमान गो फिरतो आकाशात. एकवीर आईसाठी गीत आहे आणि माझी आई आकाशात फिरते, नवसाला पावणारी देवी. आणि हे गाणं एवढं लग्नात गाजलंय जेवढं कौतुक करा तेवढी. पण आज बाकी इकडे गोलंदाजी जी चाललाय ना, हा असं म्हणतात ना की आपली गौरी चालवली जाते घरामध्ये लक्ष्मी आणण्यासाठी आपली गोलंदाजी. वॉटर शॉट इथे बाकी जब्बीर खान कडनं थोडंसं काय 4 षटक होत आहे. चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार. हे 2 फलंदाज आहेत, हे इन्व्हेस्टवर तारू शकतात. और रोहित ज़्यादा क्रिकेट स्ट्राइक पे नहीं है, रोहितला स्ट्राइकवर जास्त आणलेला आहे. तसंच बाकी बघायला पण सिब्बूकडे देखील क्लास है. सिब्बू एक बहुत बढ़िया बल्लेबाज है जिनके पास काफ़ी हुनर है, अच्छा टांस है, अच्छी बॅकलिफ्ट है, चांगली बॅटिंग करत बघायला. पुन्हा रेहना आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी खेळला हलक्यात आणि 1 धाव तुम्हाला बघायला मिळते लेग बायच्या रूपात. पंच आमचे रोहित डिक्लेअर करतात चिराग माफ करा 1 धाव बघायला मिळते. एका धावाने विचार केले पण 16 धाव आहे फलकावर. 3रं षटक मार्ग आतापर्यंत भन्नाट गोलंदाजी करताना तुम्हाला रेहान नावाचा गोलंदाज बघायला मिळाला. 2रं षटक हाताळलं तो म्हणजे निश्चितच तुम्हाला बघायला मिळाला विशाल आग्रे नावाच्या गोलंदाजाने, ज्यांनी फक्त 3च धावा दिल्यात. आता बाकी रोहित नावाचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता अगोदरच्या सामन्यातला, ज्याच्याकडे सर्व काही आहे, एक मोठा बॅटर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि जास्तीत जास्त टॅपर म्हणून त्याला ओळखलं जात आहे. गुड शॉट इथे बाउंड्री बघायला मिळते. खूप कमी स्ट्राईकवर आला. मला वाटतं रोहितने फक्त मोजून 3 ते 4 चेंडू खेळलेत. चेंडू खेळाने 6 धावा काढल्यात. धावसंख्या त्याला 20. या षटकाचा शेवटचा चेंडू 3री ओव्हर मार्ग असतोय. 20 धावा या फलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा टॅप बघायला मिळतोय आणि काय सुंदर टॅप बघायला मिळते. धुवायचं विहिरीवर पूर्वीच्या काळी मध्ये जायचं, एखादी खाकी पॅन असेल तर दणक्याने ठोकून पुन्हा कशी स्थापित करावी अशा पद्धतीची बॅटिंग बघायला. दोन ओव्हरच्या मध्ये ज्या पण आपण विजयापर्यंत कसं बघायला मिळतं. आता बाकी गोलंदाजासाठी पाचारण केलं गेलं. स्वतः जब्बीर खान नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आता आपण विचार केला 7 चेंडू 10 धावा काढल्या तर रोहितने आणि शिबूचा जर विचार केला तर 2 चेंडू 4 धावा खेळतोय. 3 षटकं संपली, 24 धावा फलकावर लागल्यात आणि इन्व्हेस्टेबलचा स्कोर तुम्हाला 24 बघायला मिळतो. इथून जर आल्या 25-30 धावा तर खूप फायटिंग स्कोर बघायला मिळेल. दोन्हीही मोठे फलंदाज, एका साईडला सिब्बू, एका साईडला तुम्हाला रोहित बघायला मिळेल. नॉन स्ट्राईकला जब्बीर खान गोलंदाज घेऊन जातोय. 3 खेळाडू ऑफ साईडला, 4 खेळाडू ऑन साईडला. ही फिल्डिंगची रचना तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे 4-3चं पुस्तकण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत आहात. अंडर आमचा थरार तुम्हाला बघायला मिळेल. मनमानशी आयोजित सरपंच चषक आपण बघत आहात. चेंडू हो काय क्लास दर्जेदार फटका बघायला मिळतोय. रिकाम्या जागा भरा आणि मार्क मिळवा हा पूर्वीच्या काळातला प्रश्न असायचा. फटकाताना बघायला मिळाला. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे बॅकफुटला गेला. चेंडूला पॅरल स्विफ्ट खेळत डिक्लेअर झोनमध्ये जाईल. 1च धाव बघायला मिळते आणि एका धावानशी 29 धावा. इथे बाकी धावसंख्येला कुठेतरी आता आकार मिळतो. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार धावा काढाव्या लागतील, कमीत कमी 50 ते 60 धावा. कारण मोठी बॅटिंग नाही असणार, कारण जब्बीर नाही आहे. तर जब्बीरने पण निशान आणि निलेश यांच्याकडनं देखील आपण चांगली भागीदारी बघितली अगोदरच्या सामन्यामध्ये. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे फुलटा चेंडू, गुड फिल्डिंग बघायला मिळते पण नाही, चेंडू निघून गेला आवाक्यातून. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. इथे बाकी बॅटिंग बघायला मिळते. ही टीम मीटिंग आहे. ही ओव्हरमध्ये टीम मीटिंग, दॅट्स अ टीम मीटिंग. ही मीटिंग आहे टीममधली आपण बघत. यानंतर बाकी तुम्ही मीटिंग करू शकत नाही. मग चौकार गेला, नो बॉल झाला, तुम्ही मीटिंग करू शकत नाही. कारण एका ओव्हरला 1 मीटिंग हे आपल्या पालघर क्रिकेट असोसिएशनचं तुम्हाला बघायला मिळते नियम. आता मी तो विचार केला 33 धावा फलकावर लागल्यात. गुड वर्क. खरोखरच आपण 30 सेकंदामध्ये मीटिंग केली. हे नियम आपणच पाहिला पाहिजे, कारण तुम्ही स्वतः त्या कमिटीमध्ये आहात. अंकुशजी, जेव्हा आपण असतात तेव्हा आपण लोकांना दर्शन द्यायला पाहिजे. गुड फील्ड वर्क, खूप चांगलं काम तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा बघूया, रोहित समोर फलंदाजी करतोय, गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओहो काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. जायचं होतं टाकी नाकावर, चेंडू गेला की आम्ही नाकावर. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा.
धावसंख्या पाहायला मिळते. 50, 55, 60 धावा बनतात, कारण गोलंदाजी इनविसिबलची खूप भन्नाट आहे. पुन्हा मारलाय, सरळ चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. 4 धावा, हॅट्रिक चौकार पुन्हा एकदा बघायला मिळतो. कटात सापडलेल्या संघाला बाहेर कसं काढायचं काम मला रोहित नावाचं फलंदाजाला म्हणतात. आयकॉन काय संघाचा खेळाचं पाहायला मिळते. ओ गुड बॉलिंग. इथे बाकी चेंडू रॅपिड पद्धतीने ऑफसाईड ऑफ स्टंप बघायला मिळाला. निर्धाव चेंडू हाताळला जातो. षटक संपताय वाटतं 4 आणि 4 षटकाच्या समापनानंतर जर तुम्ही विचार केलात तर फलकात धावसंख्या होते ती 41. 41 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 10.001च्या सरांची धावसंख्या केल्या. 41 धावा. शेवटच्या षटक कोण घेऊन येतो बघूया. आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा करतात त्यांच्या कॅप्टनची जेव्हा आमच्या संतोष पाटील यांनी इंटरव्ह्यू घेतली तेव्हा सांगितलं 40 रन 41 41 रन हुआ है. 41 देखने 6 गेंदों में बादल को शायद बुला लेंगे. चला या क्षेत्रक्षण सजवायचं आहे. चला वेळ झाला आहे, मीटिंगची वेळ संपला. आपण क्षेत्रक्षण सजवा. संपूर्ण रात्रभर आम्ही या नियमाचं पालनत्व करायला लावू. शेवटचे षटक घेऊन जात आहेत. घ्या डीजे चांगला आहे खूप. गाणं घ्या. दादा कोणकेचं बैलगाडीमध्ये हाकणार ते गाणं आपण बघितलं. लावणी सम्राटने का म्हटलं गेलं अशा पद्धतीचं गाणं तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल, ज्या दादाने संपूर्ण महाराष्ट्र सळोके पोहोचलं. 41 41 रन है. आखिरी 6 गेंदे है. चलो बादल लेफ्ट आर्म और विकेट घेत. हा चायनामन गोलंदाज आहे, कारण याची गोलंदाजी पडल्यानंतर चेंडू इन जास्त होतो, आउट कमी होतो. ज्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल कुलदीप पवारला बघत आहात तशा पद्धतीचा गोलंदाज. ओ इथे बाकी पॅडल सिफ्ट खेळलेत आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. गुड फिल्डिंग आणि इथे फिल्डर होता तो विशाल आगरे. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळतंय. आपण एकंदरीत पाहिलं त्या स्पर्धेमध्ये छाप सोडल्या. प्रत्येक स्पर्धा अंडरआर्म क्रिकेट का वरती गेले, लोकांना क्रिकेट का आवडतं. चांगलं क्षेत्ररक्षण, क्विकनेसपणा, चांगली नजर आणि फिटनेस पाहिजे तरच अंडरआर्म माणूस खेळू शकतो. ऑरआर्म कदाचित भरपूर लोक खेळू शकतात, पण इथे बाकी फिटनेस तुम्हाला बघायला मिळतोय. इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने सर्वात जास्त चषक जिंकणारा संघ जर पाहिला ना तर तुम्हाला वन मॅन शो बघायला मिळेल. एक रात्री एक आठवड्यात 2 टुर्नामेंट तेव्हा व्हायच्या. मग नियम बदलली, मग नियमावली आली, मग बाकी संघ तुम्हाला बघा बदल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. आहा क्या ये शॉट है. लगता ये तो बिल्कुल यूपी वाला ठुमका बजाएगा गीत का ये काम है. तिथं छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या पंचाळी गावामध्ये वनमानशेच्या आयोजनामध्ये आणि सरपंच चषकामध्ये हे तुम्हाला धाव बघायला मिळते. राजाची प्रजा, छत्रपती राजाची तुम्हाला प्रतिमा बघायला मिळते, ज्या राजाने मोगल साम्राज्य नष्ट केलं असं पाहताना बघायला मिळते. ओ यहाँ पे गेंद घूम गई. अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. लेफ्ट आर्म लेग ब्रेक टाकतो, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. बघा फ्लाईट दिलं, मजबूर केलं खेळण्यासाठी टॅपर, पण टॅप करताना चेंडू राहिला पाठीमागे आणि चेंडू निघून गेला सरळ. गुड कम बॅक. इथे जर विचार केला तर ह्या गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी आपण बघत आहात. 46 धावा झाल्यात. अभी भी 3 गेंदे आने बाकी आहेत. शेवटची 3 चेंडू येणे बाकी आहेत. बघा किती धावा केला. बादल पुन्हा लेफ्ट आर्म ओव्हर विकेट मारा करतो. समोर रोहित नावाचा एक तडाखेबंद फलंदाज पाहायला मिळतोय. टॅप बघायला मिळतोय. प्रति ग्राउंड शॉट पाहायला मिळतोय. निलेशच्या बॅचून निघून जातो. 4 धावा आणि मध्ये घेऊन गेले आम्हाला आमचे डीजे ऑपरेटर. काय गाडी तुम्हाला ऐकायला मिळाली. रोहित दुजी कमाल बघायला मिळाली. 50 धावा फलकावर लागल्यात. 55-60 धावा होतील अशी अपेक्षा केली होती. ज्या पद्धतीने कर्णधाराने जी सबसे कॅप्टन ने बताया था अभी भी 2 गेंदे आने बाकी है. निशांत पवार याच्याकडनं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चला इथे ही मॅच बाकी वेळेवर चाललाय. आतापर्यंत 19 मिनिटं झालीत. 19 मिनिटांमध्ये पूर्ण करता आपण पाहिलं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ इथे टॅप केला, सरळ चेंडू जातो. खूप सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. एकच धाव पाहायला मिळते आणि एका धावानिशी विचार कर धाव संख्या 51. 51 धावा या फलकावर लागल्या जातात. चला अहमदनगर आणि SSC पास्टल म्हणजे रुपेचा संघ या दोन्ही संघांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायच्या, जिथे संतोष पाटील तुमच्याशी बघायला मिळतील. आता मी कदाचित येईल. अहमदनगर आणि SSC पास्टल.
ओ इथे बाकी वाईट चेंडू जातोय का पंच काय इशारा बघूया. पंच हात दोन्ही बाहेर काढतात आणि 52 धावा या फलकावर लागल्या जातात. बघूया शेवटचा चेंडू चौकार बघायला मिळेल का. ओ पुन्हा इथे धावबाद चेंडू होतोय. यस गुड डिसिजन. तोच आउट आहे. गुड डिसिजन. खरोखर ही अंपायरिंग बघायला मिळालं पाहिजे. सुपर अंपायरिंग. आतापर्यंत विचार करावा लागेल. एका साईडला आमचे मेमन साहेब, एका साईडला आमचा बघायला मिळतो समीर खान. आपण टेनिस क्रिकेटची मॅच असतो तेव्हा 30 यार्ड सर्कल में अक्रॉस कर सकते हो. इथे बघा किती आहे. हे प्रत्येकाने करा. सभी को करना इतना जल्दी अक्रॉस. वहाँ पे जाके सोचना है फिर बल्लेबाज को बताना, तब तक नहीं चलता है काम भाई. ये मैच है 20 मिनट के अंदर आपको करनी है. क्योंकि आज पूरे 16 टीम है. 16 के 16 टीम बहुत ही जबरदस्त है. म्हणजे काटे की टक्कर ज्याला म्हणतो ना तशा पाहिजे मॅच. शेवटचा चेंडू बघा कशाने हात आलतोय. ओ जबीर खानच्या हातामध्ये चेंडू जातोय. धावाचा चान्स आणि इकडे गडी बाद होतोय. तशा पण 53 धावा झाल्यात. 54 धावा या बाकी पॅरेडाईज संघाला विजयासाठी करायचे आहेत. रुपेशचा संघ एस SSC पासळ संघ चॉईस असेल इथे अर्जुन 11 संघाचा म्हणजेच रहमतनगर संघाचा कॉल असेल. एका बाजूला पंचाळी आहे, दुसऱ्या बाजूला वन मॅन शो असा कॉल करायचा आहे. पंचाली कॉल आहे आणि पंचाली आलाय. नक्कीच दोन्ही संघाला द्या शुभेच्छा. आपण शुभेच्छा द्या दोन्ही संघाला आणि पुन्हा एकदा नक्कीच विराज मनवा. टॉस जीता है दीपक, क्या डिसीजन रहेगा? सर फील्ड फर्स्ट करेंगे. और कैसा लग रहा है? जहाँ पंचाली अगर देखा जाए तो पंचाली में भीड़ ज़्यादा रहती है और टूर्नामेंट की अगर प्राइस बताया जाए तो 70,000 का प्राइस है. क्या कहना चाहोगे इस बारे में? सर बहुत ही बेहतरीन टूर्नामेंट उतारा. हर बार से अच्छा है और हर बार ही अच्छा होता है, लेकिन इस बार ज़्यादा ही अच्छा लग रहा है. ग्राउंड में प्राइस भी बहुत अच्छा है. और एक बात, 5 ओवर का मैच है तो 5 ओवर में कितने तक रुपेश को रोकना चाहोगे आप? सर 45. ओके, थँक्यू व्हेरी मच. रुपेश जास्त वेळ घेणार नाही. अगदी थोडक्यात, कारण की अनुभवी खेळाडू जर पाहिलं तर रुपेश आपल्याला अंडरआर्ममध्ये खूप काळ गाजवला. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता रुपेश? फील्डिंग. कसं वाटतंय पंचाळी आवर्जून तुम्ही इथे उपस्थित राहता दरवर्षी. आवडता नक्कीच ग्राउंड आहे, त्याबद्दल काय म्हणशील तुम्ही? खूप आयोजन नियोजन चांगलं आहे. बस आता काय बोलू. नक्कीच टॉस इथे पाहतोय आपण. रहमतनगर म्हणजेच अर्जुन 11 संघ टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी SSC पासळ संघाला. जाऊया इनगोईंग मॅचकडे जिथे मॅच चालू होते. चला बघूया. पहिलं छोटं खातोडा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बॉलर शब्बीर. ओ ऑफ साईड ऑफ स्टंप. पहिला चेंडू वाईट चेंडू बघायला मिळतो. विजयासाठी धावा जर तुम्ही केल्या तर तुम्हाला हव्या आहेत त्या. 54 धावा विजयासाठी करायचे आहेत. शब्बीर. ओ गुड बॉलिंग. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की गोलंदाजीचा क्लास इकडे चांगला आहे. एक अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. पुन्हा एकदा शब्बीर. ओ टॅप बघायला मिळतोय. बॅक फुटला गेलाय. कालच्या दिवसात 2 टॅपर तुम्ही बघितलेत. पालघर जिल्ह्यातले आणि डहाणू तालुक्यात टॅपर
गौतमी पाटील हिचं आपण आता नुसतंच गाणं ऐकलं. गतवर्षी आपण तिची मुलाखत घेण्याचा चान्स मला भेटला. पुन्हा एकदा आपल्या शक्याला पुढचा चेंडू हाताळताना बघायला मिळतो. हा गोलंदाज बॉलिंग, सुंदर बॉलिंग. काय म्हटलं की खरोखर चांगली गोलंदाजी टाकण्याची क्षमता आहे याकडे. एक निश्चितच मोठा संघ म्हणून उदयास येताना इन्व्हिजिबल मनापासून कौतुक करायला, कारण जब्बीर खान सारख्या खेळाडूला थांबवणं टॅपरमध्ये खूप कठीण आहे. पुन्हा एकदा आपल्या शक्याला पुढचा चेंडू हाताळतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. ओहो हो, बॅकफुटला गेलेत. काय पंच बघायला मिळाला. 4 धावा. नंतर ह्या ऑर्केस्ट्राबद्दल तिच्यावरची माहिती तुम्हाला मी सांगतोय. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू नेक्स्ट स्टेपला गेलाय. काय क्लास ड्राईव्ह बघायला सुंदर सेट धावपाचा चान्स दरम्यान नाही. खूप चांगल्या नजरा दोघांच्या खिळून असतात. सातत्यपूर्ण क्षेत्ररक्षण बघितलं. एक चांगला गेल्यानंतर अतिशय सुंदर अशी तुम्हाला रंगतदार लढत रात्रीची फ्लड लाईट बघायला मिळते. एका गावामध्ये असताना आज बाकी गाव नाही आहे तर मोठ्या शहराच्या रूपांतरमध्ये तुम्हाला पंचाळी गावाचं बघायला मिळते. येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्ह्यात झाल्यापासून रोडची तेवढी फॅसिलिटीज, पाणी, पंचायत, ग्रामपंचायत ऑफिस असणार तुमचं काम, गावामध्ये येणाऱ्या बिल्डिंग, रस्त्याच्या असलेल्या कडेला बंगले, नंतर 4-5 समाज राहणारं गाव, हे खूप पाहणारं गाव, हे पंचाळी गाव तुम्हाला बघायला मिळतंय. ओ जगा दिया और आपको भगा दिया. बिल्कुल पीछे आ गए और पीछे जगा दिया और भगा दिया. लेग स्ट्रिप खुला रखा. आपण म्हटलं ना की तुम्ही शफल झाला, शफल ऑफ्टरच्या बाहेर गेले, चेंडू दाखवला आणि मी अगोदरच म्हटलं की तिथे थांबा. याकडे गोलंदाजी इन्व्हिजिबलची मोठा मूलभूत हक्क आहे. बॅटिंग त्यांच्याकडे, पण गोलंदाजीचा क्लास त्यांच्याकडे बघायला मिळतोय. आणि आता मागचे पुन्हा जबाबदार या 2 खेळाडू, एका साईडला निलेश आणि एका साईडला तुम्हाला निशांत, या 2 खेळाडूवर आहे. आणि या 2 संघाच्या खेळाडूंनी जेव्हा जेव्हा गरज पडलाय माझ्या समालोचनातून आतापर्यंत या दोघांनी 4 वेळा मैच जिंकून दिल्याचं काम केलं आहे. तो ये दोनों में से एक को आउट करना होगा तो मैच में क्या बोलेंगे. मगर अब तक कहेंगे तो बढ़िया गेंदबाजी करते हुए शबीर की गेंदबाजी आहे. 2 बाउंड्री खाल्यानंतर देखील मनोधैर्य बघितलं, सुंदर क्षेत्ररक्षण केलं, कम बॅक केलाय. आता बाकी बॉलर्स राहुल नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. स्ट्राईकवर निलेश मिश्रा. ओ टॅप करायचं, चेंडूवर ताकद होत नाही, सरळ चेंडू जातो. 54 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. मोठा गडी तंबूत परतला, बाद झाला तो म्हणजे जब्बीर खान. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. क्लास ड्राईव्ह बघायला मिळतोय. सुपर शॉट, पाठीमागे गेले, चेंडूला बॅटपुकला गेल्यानंतर चेंडू ऑनराईडला केला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. अशा पद्धतीचं गिल बघितलं. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू इथे ड्राईव्ह केलाय, सरळ चेंडू जाणार. 4 धावा. खडखडीत चौकार तुम्हाला बघायला मिळतोय निलेश मिश्राच्या बॅटीतून. मीटिंग नहीं करना, इसके पहले आपने एक मीटिंग लिया था. हर ओवर में एक ही मीटिंग है, फिर बाद में कमेटी डिसीजन लेगी. मीटिंग नहीं करना है. बाउंड्री जाने का आपको खाली एक जन आना है, गेंदबाज को समझाना है. हर इसमें मीटिंग नहीं है. अंकुश जी बराबर है ना. एक मीटिंग आप कर चुकते हो, उसमें नहीं. इसके बाद आपको कैप्टन आइए, गेंदबाज को समझाइए. अतिशय रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. काटे की टक्कर है. एक तरफ है जलवा, एक तरफ है हलवा. गोड मधुर पदार्थ हलवा तुम्हाला बघायला मिळतो. पुन्हा आपला सरकारला पुढचा चेंडू इथे बाकी कमबॅक केला. गुड फिल्डिंग रोहितकडे तुम्हाला बघायला मिळते. आणि इथे बाकी पुन्हा एकदा चेंडू डॉट फलका धावसंख्या 17 जीत केलं बनाने 54 5 ओव्हर में. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू पाहायला मिळते. अतिशय सुंदर ड्राईव्ह बघायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण केलं आहे. तिकडे एकच धाव बघायला मिळते. एक जाने दो, एक से तो कुछ ज़्यादा बनता नहीं है, मगर चौका जाएगा तो काम बड़ा मुश्किल होतं. आपण एकंदर बघितलं या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, 9 धावा दिल्यात. चला टीम मीटिंग करू नका रोहित, रूल्स से देखो, रूल्स को फॉलोज करना है. हमें यही बताने के तो बुलाया जाता है. सभी की टीम अपनी है, सभी टीम मेरी है. यहाँ पे रूल्स को आपको फॉलोज करने हैं. अप्रतिम मैच, काय मैच तुम्हाला बघायला मिळते. अब तक उनका मैच बहुत बार हो चुका है. जबरदस्त मैच. एकदा पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू राहुल नावचा गोलंदाज पाहायला मिळतोय. ओ यहाँ पे जोरदार अपील और विकेट की पतन. यो ही गलती की है जी चुकी पहिली केली. जब्बीर खानने तीच चुकी केली. सफल झाले, जागा दाखवून दिली आणि बघता बघता मोठा झटका. आता बाकी 2 गडी तंबूत परतलेत. बॅकफुटला थोडासा संघ तुम्हाला बघायला मिळतोय पॅराडाईज.
सोहेलने सामना जिंकून येण्याचं काम केलं आहे. नुकत्याच झाल्या धर्मवीर चषकमध्ये हा संघ विजेता झाला, पण एका मॅचमध्ये गरज होती धावा करण्याची, तेव्हा सोहेलने बॅटिंग केलं आहे. आणि अजूनपर्यंत तरी आपण विचार केला निलेश पवारसारखा मोठा फलंदाज मैदान यावर्षी जर विचार केला निलेश मिश्रासारखा मोठा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. निशांत पवार निलेश मिश्रा ओके. तर निलेश मिश्राकडे टान्स आहे आणि क्लास आहे, दर्जा आहे. असंख्य मॅचेस आपल्या एखाद्या जिंकून याचं काम केलं. बघूया आता बाकी गोलंदाजी हाताळणारा गोलंदाज तुम्हाला बघायला शाब्बीर काय उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. आकाशामध्ये जाताना चांदण्याकडे पाहताना चंद्र पकडू की सूर्य म्हणून हात वर उडवताना इथे चेंडू मैदान आतमध्ये धाडताना. चला रिप्ले बघा तुम्ही कशावर फिल्डिंग केलाय बघा. रिप्ले बघू शकतात. काय गुड वर्क. ओहो विश नेटवर्कचं जेवढं कौतुक करावं आमच्या कॅमेरामॅनचं डिजिटल कॅमेऱ्यांचा हा क्लास नसून हा दर्जा तुम्हाला बघायला मिळतोय. 3 धावा आपल्या संघासाठी कशा वाचवल्यात बघा. ही ॲक्शन रिप्लाय. आहा जसं नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर कसा गेला तशा पण क्षेत्ररक्षण करताना इथं बघायला मिळते. आणि हीच तर ख्याती तुम्हाला बघायला मिळते. पण त्याच्यासाठी मैदान देखील सुसज्ज असायला पाहिजे. आयोजनाचं हे देखील काम तुम्हाला बघायला की चेंडू अडवताना खेळाडू उंचावर गेला आदळला तर सेफ्टी असायला पाहिजे. ओ टॅप टॅप इथे बाकी या खेळाडूकडे चान्स आहे. मी म्हटलं ना की 2-5 फलंदाज तुम्हाला पॅराडाईजकडे बघायला मिळतात. ये बिल्कुल शॉट है ना जब्बी ने सीखा हुआ शॉट है कि किस तरह से खेलना है. जबरदस्त मैच बघायला मिलता है. इनविंसिबल आपके भी जितनी तारीफ की जाए उतने कम है. कम स्कोर में भी रुकने का काम आपने किया है और इसीलिए तो आप इस पालघर तालुके में सबसे जाने माने टीम में पहले 8 टीम में इनविंसिबल का नाम लिया जाता है. पुन्हा एकदा शब्बीर आपल्या सरकारला पुढचा चेंडू हाताळते समोर तुम्हाला बघायला मिळतो. इथे बाकी ओ पुन्हा क्लीन बोल्ड. पुन्हा क्लीन बोल्ड. 3 गडी गेले 3 डिफेन्स हिट बघायला मिळालेत. मी सुरुवातीलाच म्हटलं की ह्या संघाकडे भोगळ्याने पकडू नका त्यांची गोलंदाजीचा क्लास तुम्हाला चांगला बघायला मिळतो. सफल का होतात जास्त सफल झालेत. अपकमिंग यंग टॅलेंटमधला हा नवीन खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. क्षमता आहे त्याच्याकडे खेळण्याची की दरवर्षी तुम्हाला पॅराडाईज संघ 2 संघ पाहताना बघायला मिळतात. इथे बाकी 54 धावा विजयासाठी का 23 धावा झाल्यात. 5 षटकाचे सामने तुम्हाला बघायला मिळतात. ह्यातून जो संघ जिंकेल तो बाकी पुढच्या दौरमध्ये बघायला मिळेल. प्रेक्षक बाकी फुल तुम्हाला बघायला मिळेल. चारही बाजूने खचाखच भरलेलं स्टेडियम तुम्हाला बघायला मिळते. मुबारक नवीन बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. ओ तेष्टरार इथे बाकी पुन्हा क्लीन बोल्ड झालेत. यष्ट्या उद्ध्वस्त केला. काय शब्बीरचं बॉलिंग परफॉर्मन्स तुम्हाला बघायला मिळालाय. एका साईडला 54 धावा झाल्या तेव्हा लोकांच्या कानामानात मंत्र झालेत. धावसंख्या आहे ती 23. 4 विकेट 4 विकेट आहे 23 धावा. तर बाकी विशाल आग्रे नावाचा तुम्हाला बॅटर बघायला मिळतो. जेव्हा अष्टपैलू खेळ बघितला जेव्हा जेव्हा अडचणीमध्ये संघ सापडला तेव्हा किनाऱ्यावर नाव आणण्याचं काम वादळात सापडल्या नौकेचं काम तांडेल करतोय. तशा पद्धतीने सुसाट वारा सुटला ग तुफान वाऱ्याने हिरल्या ग ह्या गाण्याची गीत तुम्हाला आठवण येतं. आणि आता बाकी बघूया अनुभवी फलंदाज पाहायला मिळतोय. इथे बाकी बघितलं की मला जास्तीत जास्त स्ट्राईकवर कोणाला आणायचं आहे तर निश्चितच मला निलेशला स्ट्राईकवर जास्त आणायचं आहे. आणि जिथे तुम्हाला बघायला मिळतो लेग बायच्या रूपात धावसंख्या 1 बघायला मिळते. सरळ चेंडू पाहायला खूप चांगला डिसिजन पंचगिरी बघायला मिळते. इथे धावसंख्या 24 होते. अजून देखील तुम्हाला 30 धावा करायच्या. 30 धावासाठी उरले चेंडू 13 चेंडू 30 धावा. काय मॅच तुम्हाला बघायला मिळते. 54 धावा करत असताना इथे बाकी अप्रतिम गोलंदाजी हाताळताना तुम्हाला बघायला मिळतो. इनविसेबल संघ मोठे फलंदाज कागदावर पण जिथपर्यंत निलेश नावाचा वादळ मैदानावर तिथपर्यंत सामना कुठे झुकेल सांगता येत नाही. कारण क्षमता आणि खूप चांगला क्रिकेट त्याच्याकडे तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बाकी चांगला ड्राईव्ह केलाय. सरळ हातामध्ये चेंडू जातोय. सरळ हातामध्ये चेंडू 24. आता 12 चेंडू 30 धावा 12 गेंदे 30 रन. चला टीम मीटिंग कमी करा.
खत्म होगी नहीं तो अन्यथा 6-7 बज जाएंगी. जैसे ओवरऑल की नाइट मैच होती है ना सवेरे 8 बजे तक, तो वो दिन नहाना पड़ेगा. अप्रतिम बघूया 12 चेंडू 30 धावा, 12 गेंदे 30 रन. एक तरफ गेंदबाज कौन है देखना है. 24 हुआ 24. अरे भाई झूठ नहीं बोलेंगे यार, यूट्यूब पे मैच है. यस आपण पाहतोय हितेश पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना पंचाळी गाव माजी उपसरपंच म्हणून आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज या ठिकाणी आपण पाहतो या आपलं स्वागत आहे मुख्य मंचावर. पंचाळी गावचे माजी उपसरपंच हितेश जी पाटील यांचं स्वागत आहे मुख्य मंचावर. वेलकम. सर निश्चितच पंचाळी गावचे आदरणीय व्यक्तिमत्व आणि चौकशी वाडवळ समाजाचे उत्कृष्ट आयोजक म्हणून तर आपण बघत आहात. नेहमीच त्यांचा फोन येतो, पण त्यावर्षी नेहमीच मीच बिझी असतो. माझ्याकडे ओमटॅकचे टुर्नामेंट हे असत आहेत, पण खरोखरच खूप चांगलं व्यक्तिमत्व त्या माणसाचं बघायला मिळते. 11 चेंडू आणि 29 धावा, 54 धावा विजयासाठी करायच्या होत्या पॅराडाईज संघाला. जब्बीर खान बाद झाला, त्यानंतर बाकी तुम्हाला बघायला मिळालं सगळे जे 3 गडी बाद झाले. मला वाटतं 4च्या 4 गडी हे क्लीन बोल्ड झालेत, त्रिफळा चीज झाले, असं कधी बघायला मिळत नाही. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी. आता बघ विपिन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. हो मी म्हटलंय ना, हा बॅटर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सामना कुठे जाईल सांगू शकत नाहीये. गीत तुम्ही वाजवतात तर बिपिन रॉकर्स नावाचा भिवंडीमध्ये ऑर्केस्ट्रा आहे. त्या ऑर्केस्ट्राचं बिपिन रॉकर्समध्ये गीत तुम्हाला बघायला मिळेल. ढोलकी वाजवण्याची अदा, कीबोर्ड वाजवण्याचं काम आणि तुम्हाला बघायला ड्रम बीट सर्व सुंदर काम बघायला मिळते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू आणि 25 धावा, 29 धावा झाल्यात. विपिन गोलंदाजी करतोय. इथे बाकी जबरदस्त काम करावं लागेल. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळला. आपण गोलंदाज बघत आहात. पुन्हा टॅप केलाय, पुन्हा 4 धावा बघायला मिळतात. मी म्हटलं ना, जब तक मिश्रा है तब तक काम तमाम है, क्योंकि ये बल्लेबाज की जब बल्ला चलता है तो बॉक्सर में किसी का नाम नहीं चलता है. कोई भी ये टैपर पे काफी बढ़िया खेलते हैं. जे काय माहोल बनवला, कोळ्याला पोचते समुंदर. आणि खरोखरच मायबापा कोळ्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं की तुफान आलंय का दर्याला, अशा पहिले बघायला मिळतात. पुन्हा चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. इथे बाकी सेंट्रेक्शन होते. एक धाव डायरेक्ट हिट पाहायला मिळत दरम्यान नाही. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 34. 8 चेंडू 20 धावा. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला प्रयत्न करतोय आणि तो बघायला मिळतोय म्हणजे तुम्हाला निलेश मिश्रा आणि विशाल अग्रे बघायला मिळतो. कशा 8 चेंडू 20 धावा, 8 गेंदे 20 रन. मैच टाई रहेगा तो पालघर बॉस क्रिकेट का रूल्स है कि विकेट देखे जाते हैं. अब तक विकेट गए हैं 4, सेम विकेट है. दोनों टीम के 4-4 विकेट गए हैं. दोन्ही संघाचे 4-4 गडी बाद झाले. एका साईड आपण बघत आहात बिपिन नावाचा गोलंदाज, समोर तुम्हाला फलंदाज बघायला मिळतो तो म्हणजे निश्चित विशाल आग्रे नावाचा फलंदाज. ह्याच्याकडे क्षमता आहे, प्रत्येक चेंडूवर धावा काढतो. इथे बाकी कौतुक. आता बघूया 7 चेंडू 19 धावा. काय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळेल. 7-19 विकेट सेम आहे. 4-4 दोन्ही संघाचे विकेट 4-4 तुम्हाला बघायला मिळतात. चला टीम मीटिंग मित्रांनो कमी करा. रोहित प्लीज कैरी ऑन. हम पर आप भी बताइए. तुम्ही त्यांना जाऊन सांगू शकता की आपकी एक मीटिंग हो चुकी है, आप फील्डिंग लगाइए. 7 चेंडू 19 धावा. काय मॅच रंगतदार अवस्थेत तुम्हाला बघायला मिळते. आतापर्यंत जेव्हा जेव्हा इनविसेबल आणि पॅराडाईज संघाच्या मॅचेस होतात तशाच पद्धतीच्या मॅचेस बघायला मिळतात. कट टू कट ह्या मॅचेस तुम्हाला बघायला मिळतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 19 धावाची आवश्यकता तुम्हाला करायची आहे. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बिपिन. डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. आणि इथे एक धाव पूर्ण होते आणि एका धावांची धावसंख्या होते 36. आता 6 चेंडू 18 धावा. मैच अभी भी काबू में, दोनों तरफ है, कुछ कहा नहीं जा सकता है. बघा शेवटचा गोलंदाज तुम्हाला कोण बघायला मिळेल. यानंतर बाकी दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक ग्रुप ह्याच ग्रुपचा पण दुसरा खालचा पॅनल बघायला मिळणार आहे. 6-18 6 गेंदों में 18 बनाने. विकेट सेम है. 4-4 अब तक गए हैं.
चला या 6 चेंडू आणि 18 धावा करायच्यात. एक छोटा खेळाडू आम्हाला बघायला मिळतोय इन्व्हिसिबल मध्ये, त्याचं नाव सौरभ है. जब तक उनको खाली फील्ड को लिया है, मग जब भी जरूरत पड़ते अच्छे बल्लेबाज भी वो करते हैं. चला पाणी तुमच्यापर्यंत पोहोचेल. 6 चेंडू आणि आपण बघत आहात सरपंच चषक पंचाळी वन मॅन शो आयोजित. आणि या स्पर्धेचा एक विशेष उल्लेख काय असते तर दरवर्षी काही ना काही वेगळं देण्याचं. जिस तरह से साल बढ़ता है इंसान की उम्र बढ़ती है, तो जिस तरह से टूर्नामेंट का साल जितने भी होते उससे कुछ अलग करना है. पहले साल थँक्यू देखा था काका, एक मिनटं. नक्कीच आपण लगेच स्वागत करूयात या ठिकाणी हितेश हितेश पाटील पंचाली गावचे माजी उपसरपंच नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हितेश RMC या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत. जेव्हा जेव्हा त्यांची संघ उतरवत आहेत मैदानामध्ये तेव्हा मात्र आपण हितेश RMC या नावानेच हा संघ आपल्याला पाहायला मिळते. रोहन यांना मी विनंती करतोय, रोहन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूयात हितेश यांचं स्वागत. हितेश पाटील आपण पाहतायत. मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकता हितेश पाटील यांचं खूप चांगलं नक्कीच स्वागत सत्कार होत असताना. येस, जाऊया इनगोईंग मॅच कडे. मॅच खूप क्रुशल आहे इथे. चला आता 5 चेंडू 18 धावा. टॅपचा बॉल तो पण झाला नाहीये. सिब्बू नावाचा एक अनुभवी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 54 धावा फक्त विजयासाठी करायच्या होत्या. इथे बाकी चेंडू जातो. 1 धाव बघायला मिळते. बॅट्स यायला लागला. यस, गुड अंपायरिंग चिराग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आता बाकी 4 चेंडू 17 धावा. 4ही जरी चौकार मारलेत तरी तुम्ही विजय होऊ शकतात. काय भन्नाट गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या षटकापासून बांधून ठेवलं, पण जब्बीर खानने 2 चौके मारण्याचं वाटत होतं, पण जब्बीर खान बाद झाला, जास्त सफल झाला, ऑफसाईडला क्लीन बोल्ड झाले आणि त्यानंतर बाकी मॅचला कलाटणे मिळाला आहे. पुन्हा शिब्बू समोर विशाल आगरे नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. हो, इथे बाकी 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 3 चेंडू 16 धावा. चला टीम मीटिंग कमी करा. टीम मीटिंग कम करना है. 3 गेंदों में 16 है. टीम मीटिंग बहुत हो चुकी है. जबरदस्त मॅच, पण लो स्कोरिंग मॅच होती खऱ्या अर्थाने. 5 षटका 54 धावा. या विकेटवर तुम्हाला धावसंख्या व्हायला पाहिजेत, पण खूप चांगली बॉलिंग करताना तुम्हाला संघ बघायला मिळतोय. आता 2 चेंडू आणि 12 धावा. 2 गेंदे 12 रन. चला चेंडू द्या. आपल्या प्रेक्षकामध्ये चेंडू गेला, प्लीज द्या. हा यस, पडद्यामागे काहीतरी दडलंय असं म्हटलंय, तसं आमच्या साईड स्क्रीनच्या वरनं चेंडू निघून गेला. थँक्यू सो मच. जेवढे आमचे रसिक मायबा प्रेक्षक आहे, ये हम काम सपोर्ट करना है. बहुत ही बेहतरीन मॅच आहे. पॅराडाईज सारखा मोठा संघ या स्पर्धेतून बाहेर होईल का, पण चेंडू जिथपर्यंत टाकू शकत नाही, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण क्रिकेटचं भाकीत करू शकत नाही. 2 चेंडू 12 धावा. 2 गेंदे 12 रन. इथे बघा ऑफ्टरच्या खूपच बाहेर चेंडू जातो वाईड. आता 2 चेंडू 11 धावा तुम्हाला हवा आहेत. इथे बाकी चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा आता तुम्हाला हव्या आहेत. म्हणजे 1 चेंडू आणि 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावाची आवश्यकता तुम्हाला हवी आहे. दोन्ही संघाच्या 4-4 गडी बाद झालेत. चला मॅच बॉल द्या प्लीज. 1 चेंडू आणि 7 धावा. आखिरी गेंद और 7 चाहिए. 54 रन्स 5 ओवर में बनाने थे. मैच का अब तक हिस्ट्री सुनेंगे. 1 चेंडू 7 धावा. 1 मैन रिमेनिंग 7 रन्स टू विन. आणि अशा पद्धतीने विजयी संघ होतोय तो इनविसिबल संघ बघतोय आपण. तब्बल 7 धावांनी संघ विजयी झाला. 4 गडी बाद फक्त 47 धावा करू शकल्यात. विजयासाठी 54 धावा करायच्या होत्या. प्रथम फलंदाजी करत असताना इनविसिबल संघाने धावसंख्या उभारली होती. ते पण 5 षटकामध्ये पॅराडाईज संघाला धावसंख्या होती जी रोहित है मॅन ऑफ द मॅच.